पण आजकाल पॅरेंट्सचं असं झालं ना, की बाबा आमचं बाळ खातच नाही किंवा त्याला मोबाईल दिल्याशिवाय ते खातच नाही किंवा आपण इव्हन हॉटेलमध्ये वगैरे गेलो तरी बघतोय, की पॅरेंट्स स्क्रीन लावून देतात आणि मगच ते बाळ खातं. आजकाल प्रत्येकच मुलं मोबाईल बघतायत. पण मग ते मोबाईलचं लिमिट तुम्ही किती देताय मुलांना? कारण त्यानंतर ते ॲग्रेशन चालू होतं मुलांमध्ये. आता काही ठिकाणी काय होतं, अजिबातच त्या आई लोकांकडे ऑप्शन नसतो. मुलांना थोडासा वेळ द्या, मुलांसोबत तुम्ही त्यांना कुणीच बघत नाही. ते काय करणार ना दिवसभर तरी. बरोबर. साधारणतः लहान बाळांना किती महिन्यांपासून आपण सॉलिड फूड द्यायला स्टार्ट केलं पाहिजे? हेच लोकांना लक्षात येत नाही, की बॅलन्स मील काय आहे? लोकांना फक्त असं होतं, की वरण-भात खाल्लाय त्याने सकाळी, संध्याकाळी काय दूध चपाती घाल त्याला. बस एवढंच. पण त्यातनं तुम्हाला भाज्या कुठे जातायत? साधारणतः 6 मंथपासून बाळांना आपण देऊ शकतो अशा इन्स्टंट आणि हेल्दी रेसिपीज कोणत्या आहेत? नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, जेव्हा लहान बाळ थोडं-थोडं खाऊ लागतं, तेव्हा आता त्याला नक्की खायला काय द्यायचं? हाच प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो आणि स्पेशली नवीन आईंना. तर या सगळ्याचंच सोल्युशन प्राचीताईंनी दिलेलं आहे. ते म्हणजे छोट्या-छोट्या बाळांच्या छान-छान हेल्दी रेसिपीज शेअर करून त्यांनी बऱ्याच आईंना मदत केलेली आहे. तर त्यांची हीच कंटेंट क्रिएशनची जर्नी नक्की कशी होती किंवा त्यांच्याकडून आणखी आपल्याला काय पॅरेंटिंग टिप्स घेता येतील, हे आपण आज डिस्कस करणार आहोत. चला तर मग एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार ताई, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक यू. तर आज तुम्हाला श्रियांची मम्मा म्हणून जी ओळख मिळाली आहे, त्याबद्दल काय फील होतं? खूप प्राउड वाटतं. ॲक्चुअली आपली स्वतःची ओळख एक वेगळी असते. पण आता मला श्रियांच्या नावाने ओळखतात. इव्हन श्रियांच्या स्कूलमध्ये पण श्रियांची मम्मा असं ओळखतात. खूप भारी वाटतं, की ती एक वेगळी आयडेंटिटी निर्माण झाली आहे माझी. भारी वाटतं. कंटेंट क्रिएशनला कशी सुरुवात झाली आणि त्यातल्या त्यात हा रेसिपीजचा कंटेंट बनवायचा कधी डोक्यात आलं? कंटेंट क्रिएशनला सुरुवात आफ्टर श्रियान झाल्यानंतरच ऑफकोर्स झाली. श्रियान 1 वर्षांचा झाला म्हणजे 6 महिन्यांचा तो झाला त्यावेळेस त्याची फूड जर्नी स्टार्ट झाली आणि फूड जर्नी स्टार्ट झाली आणि मग मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायचे आणि आवडायचं मला ते. मी कधी-कधी त्याचे व्हिडिओज पण काढायचे. तर मग ते व्हिडिओज काढले गेले आणि मग एडिटिंग वगैरे करून पोस्ट पण करायचे, पण माझ्या पेजवर करायचे आणि मग खूप त्याला छान रिस्पॉन्स मिळाला. मग सगळ्यांचं होतं, की "अरे, तू किती छान बनवते श्रेयांसाठी, आम्हाला पण सांगत जा रेसिपीज." मग मी ते श्रेयांच्या नावाने एक नवीन पेज काढलं आणि त्यावर टाकायला सुरुवात केली आणि इतका अमेझिंग रिस्पॉन्स मिळाला सगळ्या लोकांचा. सो अशी जर्नी स्टार्ट झाली. अजिबातच काही डोक्यात पण नव्हतं, की लोकांनी एवढं प्रेम दिलं आणि एवढं प्रेम देतील लोकं, हे पण असं कधीच वाटलं नव्हतं. पण मुळात मला आवड होती म्हणून मी स्टार्ट केलेलं हे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला म्हणून सगळ्यांच्या कृपेने आत्ता मी इथे आहे. फॅमिलीकडून सपोर्ट होता स्टार्टिंगला? हो. म्हणजे फॅमिलीकडनं मला आधीपासून सगळ्याच गोष्टींना सपोर्ट होता. माझी जी इन-लॉज आहेत म्हणजे सासरकडची फॅमिली प्रचंड सपोर्टिव्ह आहे. प्रत्येक गोष्टीत मी आधी पण काही करायचं ना लग्नानंतर, "कर, तुला काय करायचं ना कर." म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत ते. गावाकडे राहून पण म्हणजे अशा फॅमिली मध्ये राहून पण त्यांनी खूप मला सपोर्ट केलेला आणि आधी त्यांना वाटायचं, की हां, करतीये काहीतरी, व्हिडिओज काढतीये, टाकतीये. तर त्यांना एवढं Insta वगैरेबद्दल माहिती नव्हतं. पण जेव्हा जेव्हा खूप छान रिस्पॉन्स मिळायला लागला, मग प्रमोशन्स चालू झाले. मग एवढे सगळे गिफ्ट्स यायला लागले घरी आणि मग त्यांना असं झालं, की "अरे, हे काय चाललंय?" मग त्यांना सगळं असं सांगितल्यावर मग त्यांना खूप छान वाटलं. आता ते एवढं प्राउड फील करतात ना सगळे. मस्त असं घरनं सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे. हसबंडचा तर खूपच सपोर्ट आहे. बिफोर कंटेंट क्रिएशन बाकी तुमची लाईफ कशी होती? म्हणजे प्रोफेशन असेल किंवा फॅमिली बॅकग्राऊंड असेल? एकदम नॉर्मल म्हणजे आता आम्ही इकडे राहतो, गावाकडे राहतो ना, सो छान असं दिवसभराचं रुटीन असायचं. नॉर्मल जे एका लेडीजचं असतं ते. हं. आणि मग मी हसबंडला मदत करायचे. आमचं एक पाईप फॅक्टरी आहे, आर-सी-सी पाईप फॅक्टरी. सो आम्ही दोघं मिळून ते फॅक्टरी बघायचो हे ते. मग आफ्टर श्रियान की मी डिसाईड केलेलं, की मी त्याला 2 वर्ष पूर्ण मी त्याला टाईम देणार. विदाऊट स्क्रीन आम्हाला पॅरेंटिंग करायचं होतं. म्हणून असं ठरलेलं, की मी काहीच नाही करणार. पूर्ण त्याच्यावर फोकस करायचा म्हणून. तर मग नंतर पण असं झालं, की काय करू शकतो आपण नाही का, घरी बसून आणि ह्यात पण खूप जास्त आवड होती. आणि नंतर पण त्याला आम्ही जॉइंट फॅमिलीमध्ये राहतो. आम्ही 6 जण एकत्र राहतो. आजी-सासू, माझे सासू-सासरे, आम्ही. सो त्याला बघायला पण खूप तो सगळ्यांमध्ये एवढा छान राहतो ना,
तर त्याला बघायला पण खूप जण होते. मग नंतर असं झालं, चला काहीतरी स्टार्ट करूया. आणि ही आवड होती माझी, एक कला होती अंगात म्हणून ती मी चालू केलं दाखवायला. ह्यातनं असं आधी कधीच नव्हतं वाटलं, की लाइक हे मी प्रमोशनसाठी करेल किंवा मला फेमस व्हायचंय म्हणून मी हे सगळं करेल. असं काही नाही. खूप नॅचरली हा कंटेंट चालू केलेला आणि मला असं वाटतं, की त्याचमुळे म्हणजे एवढं छान सक्सेस मिळाला, की ते आधीच डोक्यात ठेवलं, हेच करायचंय, मला येस. फेमसच व्हायचंय. लोकांचं असं असतं, की 1 रील अपलोड केली, 2 रील अपलोड केली, थोडंसं नाही मिळत आहे रिस्पॉन्स चांगला, मग ते फक्त त्याच्या मागे भागतात. पण तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, तुमची आवड आहे ती हे करा. ही माझी पॅशन होतं म्हणून मी हे स्टार्ट केलं आणि त्याचमुळे मला एवढं छान रिस्पॉन्स मिळाला आज. साधारण किती दिवसात तुम्हाला ह्याच्यातून रिस्पॉन्स मिळायला लागला? ते स्टार्ट केल्यानंतर पेज मी श्रियान आय थिंक 1-1.5 वर्षांचा होता. त्यावेळेस मी पेज स्टार्ट केलं आणि तो आता 3 वर्षांचा म्हणजे 1.5 वर्ष झाले. पण पहिले थोडा रील्स गेल्या आणि एक रील खूपच बूस्ट झाली. म्हणजे ती एका दिवसात 2 मिलियनवर गेलेली आणि त्यानंतर एवढे फॉलोअर्स डायरेक्ट 10,000 फॉलोअर्स झाले. आय डोंट हॅव एनी क्लू की म्हणजे मी बघितलं पण नाही आणि मग मी रात्री बघते एवढे फॉलोअर्स वाढलेले आणि ती रेसिपी आता काहीतरी 9 to 10 मिलियनमध्ये गेलेली. काय होती ती रेसिपी? होममेड सेरेलॅक होतं. जे बाळांसाठी बनवतो आपण त्याची एकदम बेसिक रेसिपी होती. त्यात मी फार एडिटिंग केलं नव्हतं. त्याचा सेटअप एवढा खास नव्हता. म्हणजे असं काही नाही की एकदम प्रोफेशनली सगळं केलेलं. खूप बेसिक रील बनवलेली पण ते रेसिपी चांगली होती हं. आणि त्याला एवढं छान व्ह्यूज मिळाले आणि त्याने इतक्या म्हणजे लाइक खूप सगळ्या मॉम्स कनेक्टेड झाल्या आणि मग तिथनं पुढं जे पेज बूम झालं ते एका वर्षात आता 3,00,000 फॉलोअर्स 3,04,000 फॉलोअर्स आहेत आता. YouTube स्टार्ट केलं का मग? हां, YouTube केलं. मला YouTubeमध्ये एवढं हे नव्हतं. पण खूप मॉम्सच्या रिक्वेस्ट होत्या, "आम्हाला तुमचं डेली व्लॉग बघायचे आहेत. आम्हाला तुमचं डेली रुटीन शेअर करा." मी त्या फील्डमधली नाही आहे डेली रुटीन शेअर करणारी. पण तरी सगळ्यांच्या रिक्वेस्टनी मी केले स्टार्ट आता. बघूया होप सो त्याला काय रिस्पॉन्स मिळतोय. पेरेंटिंग विथ प्राची खर्डे या नावाने आपण चालू केलंय. त्यात मी श्रेयांच्या पण सगळ्या गोष्टी दाखवते. काही हेल्दी रेसिपीज दाखवते. आणि असं सगळं चालू झालंय. आता ऑन स्क्रीन श्रेयान दिसतो म्हणजे खूप शांत, असं छान बसलेला असतो. हे झालं कॅमेरासाठी. बट तो ऑफ स्क्रीन कसा असतो? तेवढाच कोऑपरेटिव्ह आहे का? हो. तो ह्याच्या बाबतीत खूप कोऑपरेटिव्ह आहे. त्याला आम्ही असं एकदम कधीच असं जबरदस्तीचं पॅरेंटिंग केलं नाही ॲक्चुअली पहिल्यापासनं. त्यामुळे त्याला असं नाही, की आम्ही म्हणलो, "श्रेयान एकाच जागेवर बस, तुला हेच करायचं असं कधीच नाही. आणि त्याला ना खूप म्हणजे 6 महिन्यांचं असल्यापासून मी ते डिश बनवली, की ती घेऊन जाणार. सो ते सगळं त्याला माहिती आहे. त्याला हाय चेअरवर बसायची सवय आहे. जेवणासाठी आम्ही त्याला पहिल्यापासनं म्हणजे तो 6 मंथ्सपासनं आम्ही त्याला हाय चेअरमध्ये बसवायचो आणि आता तो अजून पण तो हाय चेअरमध्ये बसतो. तर त्याला माहिती आहे, की त्याच्यात ठेवलं, की आपला हा मील टाईम आहे. प्रॉपर खाण्याचा टाईम आहे. तो एकदम निवांत बसून स्वतःच्या हाताने खातो. त्याला उगीच फोर्सफुली खाऊ घालायचं नाही. असं नाही, की मी कॅमेरासमोर दाखवते. खूपदा अशा पण मी व्हिडिओ स्टोरीज टाकल्यात, की तो असा बसलाय, मी कोपऱ्यातनं मागनं व्हिडिओ एकदम छान निवांत त्याचं जेवण चालू असतं. पण आजकाल पॅरेंट्सचं असं झालंय ना, की बाबा आमचं बाळ खातच नाही किंवा त्याला मोबाईल दिल्याशिवाय ते खातच नाही किंवा आपण इव्हन हॉटेलमध्ये वगैरे गेलो तरी बघतोय, की पॅरेंट्स स्क्रीन लावून देतात आणि मगच ते बाळ खातं. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? हा खूपच गहन टॉपिक आहे ॲक्चुअली. आता हे बघा, आता हे काय होतं स्क्रीन टायमिंगचा पण एक वेगळा इश्यू आहे आणि पेरेंट्स मुलांना ऑफर करतात मोबाईल हा पण वेगळा टॉपिक आहे. आता काही ठिकाणी काय होतं, अजिबातच त्या आई आई लोकांकडे ऑप्शन नसतो. म्हणजे एकच जण आहे ती घरात हसबंड ऑफिसला जातायत किंवा घरात कोणी नाहीये बाळाला बघायला आणि बाकीची पण कामं करायची. त्या टाईमला एका फ्रस्ट्रेट मोमेंटला माणूस म्हणतो, की धर मोबाईल आणि एका जागेवर शांत बस. जर मुलं त्रास देत असतील तर. तर त्यावेळेस ते स्क्रीनिंग चालू होतं. पण मग तुम्ही एक लिमिट ठेवा त्या स्क्रीनिंगला. आफ्टर तुमची कामं झाली, की तुम्ही मुलांसोबत टाईम स्पेंड करा, गार्डनमध्ये घेऊन जा किंवा मग तुम्ही लाइक मुलांसोबत टाईम स्पेंड केला, की त्यांना इन्व्हॉल्व करा. चपाती करताय, त्यांना बसवा तिथे, चपाती करायला इन्व्हॉल्व करा किंवा मग कुठली पण कामं करतायत, कपडे वाळत घालतायत, कपडे वाळत घालायला मुलांना इन्व्हॉल्व करा. ह्या गोष्टींनी काय होतं मुलांची इन्व्हॉल्वमेंट वाढते आणि आपोआप तो स्क्रीन टाईम कमी होऊन जातो. श्रियानला आम्ही अक्षरशः 2.5 वर्षांपर्यंत अजिबातच मोबाईल म्हणजे त्याला इव्हन आत्ताही माहिती नाहीये मोबाईलमध्ये कार्टून्स आहे हा प्रकार नाही माहिती त्याला. 1.5 वर्षानंतर जेव्हा तो प्ले ग्रुपला गेला
त्यावेळेस त्याला जे स्क्रीनवर राईम्स वगैरे दाखवतात ते स्टार्ट झालं आणि तेव्हा त्याला आता कळतंय की त्यावर दिसतायत. पण सम पर्टिक्युलर जे शोज आहेत जे चांगले आहेत किड्ससाठी आम्ही तेच त्याला दाखवतो, पण ऑन टीव्ही. मोबाईलचं अजिबात त्याला कधीच असं आम्ही हॉटेलमध्ये गेलोय किंवा आम्ही कुठेही गेलोय, सगळे लोकं म्हणजे त्याच्यासोबत खेळतात. इव्हन तो खेळतो, तो असा कधीच हे नाही, "मम्मा मला मोबाईल दे," की कोणतरी बघतंय. तो त्यांना जाऊन सांगतो, "मोबाईल बघू नका, चांगला नसतो," असं. तर त्याला नाहीये अजिबात मोबाईलची सवय आणि हे जे स्क्रीन टाईम आहे ना, ते हळू कमी होतं मुलांचं. फक्त ॲज अ पॅरेंट्स ना आई-वडिलांची पण जबाबदारी असते. आजकाल प्रत्येकच मुलं मोबाईल बघतायत. पण मग ते मोबाईलचं लिमिट तुम्ही किती देताय मुलांना? कारण त्यानंतर ते ॲग्रेशन चालू होतं मुलांमध्ये. प्रत्येक गोष्टीला हट्टीपणा चालू होतो. पण ते तुमच्यावर आहे, की तुम्ही किती ते लिमिट ठेवताय त्याला. थोडा वेळ तुम्ही मुलांसोबत इन्व्हॉल्वमेंट खरंच खूप कंपल्सरी आहे. तुम्ही जेवढी मुलांसोबत इन्व्हॉल्वमेंट ठेवताल ना, तेवढं तुमचं मोबाईलचं खूप कमी होतं हे ॲडिक्शन. बट आजकाल असं झालंय ना, की म्हणजे मुलं हँडल होत नाहीत किंवा खूप चिड-चिड करतायत. तर मग त्यांच्यासाठी अशा काही पॅरेंटिंग टिप्स आहेत का, की बाबा ती मुलं थोडेफार तरी ऐकू लागतील घरच्यांचं? आता होतं काय, बऱ्याच जणांना फोर्सफुली पॅरेंटिंग एक येतं आणि सॉफ्ट पॅरेंटिंग. आता बरेच जण काय म्हणतात, की ते नवीनच कल्चर निघालं, एकदम सॉफ्ट पॅरेंटिंग करा. काहीच मुलांना बोलायचंच नाही काहीच. म्हणजे एखादी चुकी करतायत ना, तरी करू द्यायचं. असं नाही. तुम्ही सॉफ्ट पॅरेंटिंग म्हणजे असं नाही, की तुम्ही काहीच बोलू नका. बट त्यामागचं एक रिझन समजून सांगा, की हे असं केल्याने हे असं होऊ शकतं ना चुकीच्या गोष्टी. त्या मुलांना समजून सांगायचं खूप गरजेचं आहे. आपण एकदा समजून सांगितलं ना, की ते ऐकतात. आणि थोडा जर टाईम निघेल. ऐकतच नसतील तर? ऐकतच नसतील. तर मग आणि आजकाल ते खूप सगळे हे निघालेत लाइक एंगेजिंग गेम्स वगैरे निघालेत. खूप सगळे टॉयज निघालेत. त्यात पण मुलं खूप एंगेज राहतात. माझ्याकडे श्रियान लहान असल्यापासनं म्हणजे आम्ही जिथेही बाहेर जायचो ना, एक बॅग पूर्ण होती. त्यात खूप सगळे एंगेजिंग टॉयज होते. आम्ही त्याला मोबाईल कधी दिलाच नाही ना. कधी पण ट्रॅव्हलिंगमध्ये इकडे-तिकडे खूप कधीच नाही. तर मग त्या बॅगमध्ये खूप सगळ्या गोष्टी होत्या. मग ते खेळायचा तो त्यांच्यासोबत. सो ते तसं काहीतरी करू शकता. पण चिडचिडीला एकच कारण आहे, की मुलांना थोडासा वेळ द्या. मुलांसोबत तुम्ही त्यांना कुणीच बघत नाही. ते काय करणार ना दिवसभर तरी. बरोबर आहे. आणि एका पॉइंटला स्कूल चालू झाली, की मग आपोआप सगळ्या गोष्टी थोड्याशा स्लो डाऊन होऊन जातात. मुलांमध्ये इन्व्हॉल्वमेंट होते, टीचर्ससोबत इन्व्हॉल्वमेंट होते. आपोआप हळू कमी होऊन जातं. आता श्रियांला तुम्ही रोजच हेल्दी रेसिपीज देता. मग असं आहे का, की म्हणजे तुम्ही बाहेरचं काहीच खात नाही किंवा त्याला बाहेरचं काही देतच नाही, असं होतं? नाही, असं अजिबात नाही होत. एका पॉइंटला होतं, की आमचं असं ठरलेलं आहे, की मंथमधनं एकदा बाहेर जायचं आणि मग तो त्याला पनीरच्या रेसिपीज खूप आवडतात. सो तो पनीर चिली, पनीर कबाब वगैरे हे असं त्याला आवडतं खायला. त्याला खूप असं वेगळंच काहीतरी पिझ्झा, बर्गर हे अजिबात आवडत नाही. तो खातही नाही. आम्ही त्याला एवढं कधी दिलंही नाही. मॅगी त्याला माहिती नाहीये, पिझ्झा, बर्गर त्याला माहिती नाहीये. पण तो नॉर्मल आम्ही जसं जेवतो, तो तसंच छान खातो. सगळं जेवतो इव्हन तो. म्हणजे घरात पण ज्या भाज्या बनवतो ना आम्ही, तो सगळ्या त्या भाज्या खातो. त्याला असं नाही की त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवलंय. पहिल्यापासूनच आम्ही जे त्याला फूड स्टार्ट केलेलं ना, त्यावेळेस आम्ही आमच्यातलं खाऊ घालत होतो आणि तो स्वतःच्या हाताने खायला लागला. त्यामुळे त्याला टेस्ट पण त्याची स्वतःचीच बॅलन्स म्हणजे कळायला लागली. तर तो एकदम छान म्हणजे नॉर्मली खातो. पण बाहेर गेल्यावर आम्ही 1 मंथमधनं आपणही कंटाळतो यार, ते हो. मुलांचं तरी काय आहे. मग खातो, एन्जॉय करतो तो. पण त्याचं असं नाही, की मला घेऊनच जा, आज मला पिझ्झाच खायचा आहे, आज मला बाहेरच जायचंय. नाही, असं नाही. तो अजिबातच हट्टी नाहीये. चॉकलेट आईस्क्रीमसाठी कधी हट्ट? नाही चॉकलेट आईस्क्रीम आम्ही तर त्याला दिलं नव्हतं. पण आता सगळे गेस्ट येतात घरी. मग हां. ते तेच घेऊन येतात खाऊ मुलांच्या आवडीचा. तर ते ते त्या तेव्हापासून त्याला कळायला लागलं. जेव्हापासून त्याला कळायला लागलं चॉकलेट्स वगैरे, मग तो खायला लागला. पण असंही खूप नाहीये काहीच त्याचं. ॲक्चुअली तो आधीपासूनच असा खूप हे नाहीये, की मला पाहिजे म्हणजे पाहिजेच गोष्टी. आम्ही पण त्याला त्यावेळेस ना इव्हन एंटरटेनच नव्हतं केलं, की त्याने पहिल्या वेळेस मागितल्या गोष्टी. एवढं एंटरटेन आपण नाही केलं ना, तर मुलांना माहिती होतं, की आपण खूप ते मग रडणं वगैरे हे अजिबात नाहीये त्याच्याकडे, की मला ह्या गोष्टीसाठी हट्टीपणाने रडायचंच आहे, असं वगैरे काही नाही. त्याला माहिती आहे, की नाही देत ना, ठीक आहे. काहीतरी असेल म्हणून देत नाहीये, नंतर देतील. तर तो समजून घेतो. तो खूप मॅच्युअर आहे ॲक्चुअली त्याच्या एजच्या मानाने. आजकाल पॅरेंट्सचं असं झालंय ना, की बाबा ते खूप रडतंय, मग ते रडतंय तर
तात्पुरतं थोडंसं देऊया. तर याचा इम्पॅक्ट काय पडत जातो असं तुम्हाला वाटतं? हां, राईट. चांगला क्वेश्चन आहे. ॲक्चुअली काय होतं, जेव्हा मुलं हट्टीपणाने मागतात ना, त्यावेळेस पेरेंट्स असं असतं, की "हां, ठीक आहे यार, जाऊ दे, ती रडतीये, दे तिला." पण ते जे आहे ना, ती ती त्यांच्या माइंडमध्ये क्लिक होऊन जातं, की आपण असं केल्याने आपल्याला हं. लगेच गोष्टी मिळतात आणि म्हणून ते जास्त हट्टी बनतात. मुलं आधीपासून हट्टी कधीच नसतात. पण बरोबर. आपण त्यांच्या त्या लाइक ॲक्शनवर लगेच रिएक्ट करतो आणि लगेच छान, लगेच दे, हे लगेच म्हणजे त्यांना मग ते माहिती होतं, की आपल्याला आपण असं केल्याने आपल्याला लगेच गोष्टी मिळतात. सो त्यांना ती एकदा टॅक्ट कळाली ना, मग ते एकदम तसंच वागतात. सो त्यांना समजून सांगा. जर तुम्हाला द्यायचं नसेल चॉकलेट्स वगैरे, समजून सांगा किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये लगेच इन्व्हॉल्व होऊन जातात मुलांना. बाहेर फिरवा, इकडे-तिकडे दाखवा. ते विसरूनही जातात लगेच. त्यांचं माइंड म्हणजे लगेच दुसरीकडे हे होऊन जातं. तर विसरून पण जातात. काही जणांचं असं पण असतं ना, ठीक आहे ना, आता लहान आहे म्हणून हट्ट करते. हळू-हळू मोठं होईल तसं मॅच्युअर होईल किंवा नंतर आपण त्याचा हट्ट बंद करू. तर बरोबर. पुढे जाऊन काय होतात ह्या गोष्टी? हा टॉपिक ना ॲक्चुअली जॉइंट फॅमिलीत खूपदा बघायला बरोबर आहे. मिळतो. जेव्हा घरात आजी-आजोबा येस. असतात, काका वगैरे असतात किंवा लाइक आता मुलं काही मामांकडे राहतात. मग तिकडच्या आजी-आजोबांचं, मामा-मामींचं ते लाड वेगळे. मग जाऊ दे, आलाय 2 दिवसासाठी, काय होतं, हे खा, ते खा असं. किंवा मग घरात पण मम्मी नाही देते, मग आजी-आजोबांनी ऑफर केलं. मम्मी-पप्पा स्ट्रिक्टली हे करतायत. असं खूपदा म्हणजे मला इतक्या मदर्सचे हे मेसेजेस आलेले आहेत ना, की मग आम्ही जॉइंट फॅमिलीत राहतो. मग आता हे सॉल्ट आणि हे पण द्यायचं नाही मुलांना. शुगर, सॉल्ट देत नाही 1 वर्षापर्यंत. पण मग त्यांचं असं असतं, की आमच्या सासूबाई म्हणे, "हे काय आहे असं? आमच्याकडे आमच्या वेळेस अशी पद्धत नव्हती, असं-तसं दे." मग ते फोर्सफुली हे होऊन जातं. पण काय होतं, त्यांना पण समजून सांगणं गरजेचं आहे. तुम्ही एक लिमिट द्या. आजी-आजोबा जरी लाड करत असेल, ऑफकोर्स ते करणार. त्यांचं त्यांचं नातू आहे म्हटल्यावर. पण एक त्यांनाही समजून सांगायचं, की ह्यानी थोडे त्रास होऊ शकतो. एक लिमिट असतं, की किती द्यायचेत आपल्यावर पण. सो ते कंट्रोल करू शकतो. काही टॉपिक्स म्हणजे नाहीच होऊ शकत असे आहेत. जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला श्रेयांसोबत व्हिडिओज बनवायला स्टार्ट केलं, मग एक असतं ना, की बाबा इव्हन लहान बाळाला कुणासमोर खायला देऊ पण नका म्हणतात आणि व्हिडिओ शेअर करणं तर लांबची गोष्ट आहे. मग स्टार्टिंगला तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स नाही आले? खूप प्रचंड प्रॉब्लेम्स आले. ॲक्चुअली हे सगळे आमच्याच रिलेटिव्हजमधनं आलेले. सगळ्या लोकांचं असं होतं, "प्राची नको." आणि तो ना आधी खूप छान हेल्दी होता आणि आता तो खूप जास्त म्हणजे फास्ट सगळ्या गोष्टीत फास्ट-फास्ट झालाय. म्हणून त्याची तब्येत थोडीशी कमी झाली आणि आता ते वाढतं ग्रोइंग अप वयात ते थोडंसं होतं. आधी तो खूप चबी होता आणि ते कंटेंट मी टाकायचे असे खाण्याचे वगैरे, तर खूप जण बोलायचे रिलेटिव्हज, "अगं नको टाकत जाऊ प्राची, ते नजर लागते हां. बाळाला, खात नाही." पण मी सांगते आत्तापर्यंत मला असं कधीच झालं नाही, की श्रियांच्या खाण्यावर काही त्याचा इफेक्ट झालाय किंवा हं. त्याच्या गोष्टींवर इफेक्ट झाला, असं कधीच नाही झालं. माझं इंटेन्शन प्युअर होतं. मला सगळ्या आईंची मदत करायची होती. कारण हे स्ट्रगल मी स्वतः केलंय. काय खायला द्यायचं बाळांना? बरोबर आहे. बरं आपल्याकडे कसं आहे वरण-भात, ते शिऱ्याची पेज, रव्याची हं. पेज, ते सोडून मुलांना काही दुसरं ऑफरच करत नाही. दूध चपाती, वरण चपाती बास. तुम्ही एवढ्या सगळ्या भाज्या घालून एक छान टिक्की बनवू शकता. फिंगर फूड्स आहेत भरपूर सगळे. ते बनवून मुलांना खाऊ देऊ शकता. मग ह्या आयडिया आपण लोकांपर्यंत का नाही, की ते बाळाला पण त्याचं पोषण मिळालं पाहिजे ना सगळं. आज सगळ्या व्हेजिटेबल्स तुम्ही एवढ्या छान हाईड करू शकता ना खाण्यामध्ये, की ते सगळं मिळतंय ना मुलांना. मग ह्या गोष्टी काय होतं, बऱ्याचशा लेडीजच्या नाही लक्षात येत. सो तेच माझं एक इंटेन्शन प्युअर होतं, की मला खूप जणींची मदत करायची होती आणि त्यामुळे मी स्टार्ट केलं. मग मी नंतर सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणलं नाही आपलं डोक्यात हे एक आहे ना, तर ते छान करायचं. श्रियान खूप छान रिस्पॉन्ड करतो ह्या गोष्टीला. म्हणून मलाही तो कॉन्फिडन्स आहे, की श्रियानला घेऊन मी ही जर्नी करू शकते. हल्ली ते सेरेलॅक वगैरे ह्या गोष्टींचं पण प्रमाण वाढले. इव्हन तुम्ही आता जे म्हटलं, की शिऱ्याची पेज वगैरे त्याचं पण आता म्हणजे तेवढी मेहनतच घ्यायला नको म्हणतायत हो. मदर्स. तर ते देणं कितपत योग्य आहे? नाही, आता काय होतं बऱ्याच जणींकडे ऑप्शन नसतो. ऑफिसेस असतात किंवा बाकीच्या गोष्टी. तर ते मग ऑफर करतात, की आपण घेऊयात जे प्रिमिक्सेस मिळतात ऑनलाईन, हं.
ते घेऊन बरेचसे ब्रँड चांगले पण आहेत आणि म्हणजे विदाऊट प्रिझर्व्हेटिव्हज वगैरे पण बरेचसे ब्रँड आहेत. पण काही ब्रँड्समध्ये बिलकुलच म्हणजे 0% पोषण आहे. फक्त काहीतरी पावडर आणि जे आपण येस. मुलांना देतो. पण त्यापेक्षा आपण काय करू शकतो, एक तर तुम्ही चांगल्या ब्रँड्स घेऊ शकता किंवा मग तुम्ही घरी बनवा. छान प्रीमिक्स बनवा. डाळ, तांदूळ स्वच्छ धुवून, नाचणीचं पण खूप छान नाचणी सत्व तुम्ही बनवू शकता आणि ते एकदा नाचणीचं पीठ बनवलं ना तुम्ही भरपूर गोष्टी म्हणजे त्याला चपाती इव्हन बनवून देऊ शकता. तुम्ही बिस्किट्स वगैरे, कुकीज आणि भरपूर नाचणीची पेज, नाचणीचा उपमा, शिरा खूप गोष्टी होतात त्यातनं. सो त्या तशा बनवू शकता. मग काय करायचं एखाद्या महिन्यातनं एक एक दिवस ठरवायचा, एखाद्या संडेला सगळे प्रिमिक्सेस बनवून ठेवायचे. तेवढं तर आपण करू शकतो. हं. आता आपण घरात पण नॉर्मल भाजीला लसूण वगैरे एक एक दिवस असतो, की तो येस. पूर्ण महिन्याची ती व्यवस्थित फ्रिज लावून ठेवायचे. त्याच अकॉर्डिंग आपण मुलांचं पण रुटीन एकदा शेअर करून ठेवलं ना. श्रियानला मी दिवसातनं 4 मील देते. तर ते 4 मील शेड्यूल असतात, की सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये काय द्यायचंय, दुपारी काय द्यायचंय स्कूलमधनं त्याला आल्यावर, इव्हनिंगला काय द्यायचंय आणि त्या पूर्ण बॅलन्स मील असतात. हेच लोकांना लक्षात येत नाही, की बॅलन्स मील काय आहे? लोकांना फक्त असं होतं, की वरण-भात खाल्लाय त्याने सकाळी, संध्याकाळी काय दूध चपाती घाल त्याला. बस एवढंच. पण त्यातनं तुम्हाला भाज्या कुठे जातायत? तुम्ही एक टाईम असा द्या, की त्यात तुम्ही प्रोटीन ॲड करा. असं नाही, की ते लोकांना हे काय वाटतं, की हे फक्त डाएट फूड आहे. पण डाएट फूड नाहीये ते. तुम्ही लाइक तो मील पूर्ण न्यूट्रिशियस कशी बनवायची तुम्हाला ती प्लेट. मग तुम्ही त्या वरण-भातासोबत अजून काय ऑफर करू शकता? मग पनीरचे शॅलो फ्राय केलेले पीस ॲड करा. त्याचसोबत एखादी भाजी ॲड करा. ते खाऊ शकतात. चपाती भाजीची सवय लावणं ना खरंच खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. श्रियान जेव्हा 9-10 महिन्यांचा होता, त्यावेळेस मी त्याला चपातीचे असे तुकडे ऑफर करायचे. तो खायचा. त्याने काय झालं त्याला चावायची सवय झाली. आणि टेक्स्चर फूड देणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल मी बघते म्हणजे मला बऱ्याचशा आईंचे मेसेजेस येतात, की "ताई माझा मुलगा 4 वर्षाचा झालाय तरी तो पेजच मागतोय." मग हे प्रॉब्लेम आहे हा. तुम्ही देताय त्याला म्हणून तो मागतोय ना. तुम्ही त्याला स्टार्टिंगला प्रत्येक टेक्स्चर फूड ॲड करा. तुम्ही वेगवेगळे जरी पातळ देताय, कधी-कधी स्टीम गाजर द्या, स्टीम पोटॅटो फिंगर टाइपमध्ये करून देऊ शकता. तो चावायला तर शिकेल ना. फक्त तुम्ही लिक्विड देताय. एकदा त्याची टेंडन्सी झाली, की ते गिळायचंय फक्त. मग ते कसं चावायला शिकणार वेगवेगळे आणि मग ते मुलं घेत नाही. चपाती भाजी आजकाल मुलं खात नाही. ही तेच प्रकार आहेत. त्यामुळेच होतंय असं. तर थोडं-थोडं चपातीचे तुकडे वगैरे ऑफर करा. खायची सवय लागली ना मुलं आपोआप खातात. मग जरी तिखट नसतील खात तुम्हाला असं वाटत, तरी हळू स्टार्ट करा. भाज्या वेगळ्या बनवायच्या थोड्याशा. त्यात पण भरपूर न्यूट्रिशियस डाळी घाला, छान-छान भाज्या घाला, पालक वगैरे. छान मील बनतात. एक टाईमला तर तुम्ही चपाती वगैरे ऑफर करूच शकता आणि त्याने सवय लागते मुलांना. आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालायची सवय लावायचं ना, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी बघते आता श्रियानला भूक लागली ना, तो स्वतः सांगतो, "मम्मा मला भूक लागली आहे, प्लीज मला खायला दे." म्हणजे त्याला असं त्याच्या मागे घेऊन आम्हाला असं कधीच नाही हं. फिरावं लागलं. बघतो ना आम्ही, की आजकाल लोकं असं मुलांच्या मागे फिरावं लागतं. "प्लीज खाऊन घे 2 घास, प्लीज खाऊन घे." मग ते इकडे काहीतरी दाखवणार, तिकडे काहीतरी, मग मोबाईल लावून दे, परत तू खा. असं आम्हाला अजिबात कधीच करावं लागलं नाही. त्याला माहिती आहे तो त्याचा मील टाईम आहे. त्याच्या पोटासाठी त्याला आम्ही जसं जेवायला बसायचो आम्ही सोबत तसं त्याला पण घेऊन बसायचो त्याच्या चेअरवर. तर त्याला माहिती आहे आता हा जेवणाचा टाईम आहे, आपल्याला जेवायचं आहे. सो तो व्यवस्थित खायचा आणि आता त्याचे ते रुटीन सगळं हे झालंय ना, सो त्याला माहिती आहे की आता भूक लागली आपल्याला खायचंय. मग ते काहीही असू दे. आम्ही जी भाजी बनवतो तोच ती खातो. इव्हन मेथीची भाजी, त्याला भरून वांग्याची भाजी प्रचंड आवडते श्रियानला. ढोबळी मिरची, कॅप्सिकम पण त्याला खूप आवडते. भेंडी, ह्या अशा सगळ्या म्हणजे जे मुलं खात नाही ना, हं. मेथीची भाजी तर सगळ्या भाज्या खातो आणि आता तो फक्त 3 वर्षांचा आहे. त्याचं फुल डेचं शेड्यूल कसं असतं? फुल डेचं शेड्यूल त्याचं सकाळी मॉर्निंगला तो 7 वाजता वगैरे उठतो आणि मग काय मग आल्यावर खाली आम्ही वरती राहतो. मग तो खाली येतो. खाली मग किचनमध्ये इकडे-तिकडे बाहेर फिरायचं. आम्ही शेताच्या साईडला राहतो ना, तर मग तिकडे फिरायचं आणि मग ब्रेकफास्ट होतो त्याचा. त्यानंतर स्कूलचं प्रिपरेशन त्याची 9:45ला शाळा असते. 9:45 ते 1 मग स्कूलसाठी ब्रेकफास्ट वगैरे करून घेतो. मग आवरून स्कूलला जातो. स्कूलमधनं येतो 1 वाजता. मग परत त्याचा लंच होतो आणि स्कूलला मी थोडासा स्नॅक टिफिनमध्येच देते. कारण तो सकाळी ब्रेकफास्टमध्ये चटणी आणि चपाती खातो. त्याला तिळाची चटणी आणि चपाती खूप अरे वाह! आवडते. त्याला तोच ब्रेकफास्ट लागतो. म्हणजे तुम्ही त्याला किती फॅन्सी ब्रेकफास्ट द्या, त्याला पॅनकेक्स द्या, काय-काय द्या, तो नाही खात. त्याला मस्त तिळाची चटणी छान आणि चपाती. मग तो ते खाऊन जातो स्कूलला 1 चपाती
आणि मग त्याला आल्यावर मग मी ते टिफिनमध्ये थोडेसे काहीतरी स्नॅक्समध्ये टाईपच देते, कारण एवढी भूक नसते ना. 1 वाजता आल्यावर तो प्रॉपर जेवतो घरी आल्यानंतर. मग झोपतो तो प्रॉपर 1 ते 4, म्हणजे असं 2 ते 4 झोपतो आणि मग उठल्यानंतर मग काय खेळायचं चालू. संध्याकाळी परत जेवण वगैरे आणि मग झोपायची तयारी. साधारणतः लहान बाळांना किती महिन्यांपासून आपण सॉलिड फूड द्यायला स्टार्ट केलं पाहिजे? आता 6 महिने पूर्ण ब्रेस्ट फीड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचसे ठिकाणी काय होतं, की आईला दूध येत नाहीये, मग 5व्या महिन्यातच चालू करा. किंवा मग जरी व्यवस्थित त्याला ब्रेस्ट फीडमध्ये तो फुलफिल असेल बाळ, तरी पण नाही, दे त्याला हे चालू कर, ते चालू कर. बिलकुल नाही. डॉक्टरसुद्धा सांगतात, की 6 महिने प्रॉपर पूर्ण 6 महिने तुम्हाला ब्रेस्ट फीड करणं आहे. कारण ते एवढं चांगलं असतं ना आईचं दूध बाळासाठी. 6 महिन्यानंतर तुम्ही हळू-हळू चालू करू शकता. अ, पहिलं तुम्ही मी तर कधीच म्हणजे मी तर ज्यांना रेकमेंड केलंय, डाळीचं पाणी बोलतात लोकं, भाताचं पाणी द्या. पाण्यात काहीच नसतं. ते फक्त पाणी असतं. तुम्ही एकदम मऊ शिजवा डाळ आणि एकदम मऊ डाळ ऑफर करा बाळाला. म्हणजे ती थोडीशी एकदमच घट्ट नाही आणि एकदमच पातळ नाही, जरा बेसिक कन्सिस्टन्सीमध्ये ती खाऊ घाला. मग त्याने तुम्ही हळू स्टार्ट करा. मग नंतर तेच डाळ खिचडीमध्ये तुम्ही थोडेसे गाजरचे तुकडे टाका, पालकचे तुकडे टाका. सो रोज थोडे-थोडे वेगवेगळ्या गोष्टी करा. एक सोबतच नाही मुलांवर एक्सपेरिमेंट 6 करायचा. मंथ नंतर हे करू हां, शकतो. 6 मंथ्स नंतर. 6 मंथ फक्त ब्रेस्ट फीड. पाणीसुद्धा द्यायचं नाही 6 मंथ. ओके. 6 मंथ नंतर तुमचं सगळं स्टार्ट होणार आणि मग त्यात त्यात गोष्टी थोड्याशा ॲड केल्या, की मग ते बाळाला थोडीशी सवय पण लागते आणि मिक्सरपेक्षा मी चांगलं शिजवायचं त्याला आणि स्मॅशरने स्मॅश करून त्याचं थोडंसं टेक्स्चर पण लागलं पाहिजे. मिक्सरने काय होतं, एक तर चव पण बदलते आणि एकदमच पेस्ट होतं. त्यांना फक्त गिळायचं एवढंच माहिती असतं. मग ते नंतर मग मुलं थोडेसे त्रास देतात. साधारणतः 6 मंथपासून बाळांना आपण देऊ शकतो अशा इन्स्टंट आणि हेल्दी रेसिपीज कोणत्या आहेत? देऊ शकतो अशा भरपूर रेसिपीज आहेत ॲक्चुअली. बेसिक तर डाळ आणि तांदूळ हे बेसिक इन्ग्रीडियंट्स आहेत. तर काय करायचं, मी त्याचं सेरेलॅक बनवायची पण रेसिपी शेअर केलेली आहे फक्त त्यात. मग तुम्ही त्यात काय करू शकता, ॲड पालक वगैरे करू शकता किंवा मग तुम्ही बटाटा करू शकता. ते सगळं ॲड करून तुम्ही त्याची अशी छान पेस्ट फॉर्ममध्ये खिचडी देऊ शकता मुलांना किंवा मग हे आपलं रताळं आहे, रताळ्याच्या टिक्की, त्यात बेसिक काहीच नाही टाकायचं. फक्त ते छान तुपात असं थोडंसं टिक्कीच्या शेपमध्ये करून दिलं ना, ते पण मुलांसाठी खूप चांगलं असतं. आणि असंच करून तुम्हाला हळू स्टार्ट करायचं आहे. आणि मग 8 मंथ नंतर ना मुलांना प्रॉपर लाइक फिंगर फूड म्हणजे टिक्कीच्या फॉर्ममधल्या गोष्टी किंवा मग काय म्हणतो आपण, थोडीशी चावून खायच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या 8 महिन्यानंतर तुम्ही ऑफर करू शकता मुलांना. आणि एक ठेवलं ना, की तेच कंटिन्यू नका करू. आता हां, आज हा पदार्थ आवडलाय मुलांना, हा खातोय ना, हाच द्या. हं. मग ते नंतर बोर होऊन जातात. मग एक पदार्थ आवडलाय ना, एकाची कन्सिस्टन्सी ठेवायची. आधी तुम्ही आणि प्रत्येक मील पण त्याचा पण फॉर्मॅट असतो, की 6 महिन्यानंतर तुम्ही स्टार्ट केलं आणि दिवसातून एकच मील द्यायची आहे. लोकांना बऱ्याच जणांचं मी असं बघितलंय, की 6 महिन्यानंतर मील स्टार्ट करतात आणि मग सकाळी पण द्या, संध्याकाळी पण जेवायला द्या. ते बाळाचं पोट तेवढं नसतंच पहिली गोष्ट आणि तुम्ही ऑलरेडी ब्रेस्ट फीड पण करताय. प्लस ते पण गोष्ट त्यात ते ओव्हरलोड होतं आणि मग ते गॅस चेन कॉन्स्टिपेशनचे त्रास तयार होतात. मग बऱ्याच जणांचं असं असतं, की बाळ खायला लागलं, की मग त्याला कॉन्स्टिपेशन चालू झालं. मग ते प्रॉब्लेम त्यानेच होतो. तुम्ही एक एक पहिल्या आठवड्यात फक्त एकदा मील द्यायचं आहे तुम्हाला. मग बाकीचा टाईम तुम्ही फक्त ब्रेस्ट फीड करायचं. तुम्ही कुठला पण एक तर डेचा ठरवा किंवा नाईटचा जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ना. कधी-कधी काय होतं मुलांना गॅस तयार होतो आणि मग रात्री ते लाइक हॉस्पिटल वगैरे नाही हं. मॅनेज होत. त्यामुळे मी तर सजेस्ट करते, की तुम्ही डे टाईमला स्टार्ट करा मील देणं. आठवडाभर डे टाईमला मील द्या. त्यानंतर 1 आठवडा झाल्यानंतर तुम्ही एक मील आणि एक काहीतरी फ्रूट पल्प, ती पण एक मीलच झाली, पण हं. ती ॲज अ स्नॅक्स झाली. सो तुम्ही ते चालू करू शकता. इव्हनिंगमध्ये तुम्ही एक छान कुठला पण ह्याचा पल्प देऊ शकता. ॲपलचं स्किन रिमूव्ह करून त्याला स्टीम करायचं. मी कधीच कुठली गोष्ट बॉईल करत नाही. स्टीमरमध्ये स्टीम केलं ना, त्याचं पूर्ण न्यूट्रिशन्स त्याच्यातच राहतात. सो ते ॲपलची पेस्ट देऊ शकता किंवा जे सीझनल फ्रुट्स आहेत ना, ते सगळे देऊ शकता तुम्ही मुलांना. बऱ्याच ठिकाणी मी ऐकलंय, की बनाना केळी मुलांना द्यायची नाही आधी. हं, खूप हं. त्यांना त्रास होतो. पण असं काही नाही. सगळे फ्रुट्स चांगले असतात. प्रत्येक फ्रुट्सचं प्रत्येक वैशिष्ट्य वेगळं आहे.
हां, काही जणांना ॲलर्जी असेल कुठल्या गोष्टीची किंवा त्यांना ते पचतच नसेल, तर ते सम केसेसमध्ये काही मुलांच्या बाबतीत ठीक आहे. पण असं काही नसेल तर तुम्ही सगळे फ्रुट्स मुलांना देऊ शकता. मीलमध्ये साधारण किती गॅप पाहिजे? आता फर्स्ट स्टार्टिंगला तर तुम्ही एकच मील द्यायची आहे तुम्हाला. एका महिन्यानंतर रुटीनला लागतं पूर्ण, तर मग तुम्ही एक सकाळी देऊ शकता, एक स्नॅक्स आणि एक संध्याकाळी. बस 3च मील तुम्हाला ठेवायच्या आहेत 9 महिन्यांपर्यंत. आणि मग नंतर उगीच बाळ खातंय. काही वेळेस काय होतं बाळांना कळतही नाही. हं. त्यांना काही बाळांमध्ये असं असतं, की ते आवडतं खायला म्हणून ते खातात आणि मग ते ते पण खायचं, ब्रेस्टफीड पण आणि बरेच लोकं दूध पण खूप लवकर चालू करतात गाईचं वगैरे. 1 वर्षांपर्यंत नाही द्यायचं गाईचं दूध आणि मग त्याने सगळ्यांनी काय होतं ते गॅस तयार होतो आणि मग सगळे प्रॉब्लेम्स ते पोटाचे येतात. त्याच्यामुळे हळू स्टार्ट करायचं आणि सोबत ब्रेस्टफीड तर ठेवायचंच आहे. जे पावडरचं मिल्क असतं ते कितपत देणं म्हणजे चांगलं आहे मुलांना? चांगलं आहे असं वाईट तर असं नाही. बऱ्याचदा काय होतं ऑप्शन नसतो. आईंकडे पण ऑप्शन नसतो कधी-कधी त्या लाइक दूध कमी असतं किंवा मग काहींना दूधही येत नाही. त्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे काहीच ऑप्शन नसतो. तर तेच एक ऑप्शन असतो. कारण गाईचं दूध बाळाला अजिबातच पचत नाही 6 महिन्यांच्या खाली. ते जड असतं आणि ते मग बाळाला खूप जास्त त्रास होतो पोटाचा. ते पोटाचे त्रास खूप जास्त चालू होतात. बऱ्याच केसेसमध्ये देतात बरं, पण म्हणजे नाहीच सजेस्ट करत डॉक्टर. 6 महिन्यांच्या आधी नाहीच गाईचं दूध देत. मग हेच खूप सगळे पावडर्स असतात. मग त्यांचं दूध ते त्या सिच्युएशनला योग्य आहे. पण जर असेल आईला व्यवस्थित दूध आणि तरी तुम्ही देताय, तर ते मग थोडंसं चुकीचं आहे. आणि काही केसेस आता जसं तुम्ही बोललात, की बाळांना कळत नाही, की किती खायला पाहिजे, बट ते बाळ मागतंय किंवा ते खातच राहते म्हणून आपण कंटिन्यू देत राहिलं पाहिजे का? नाही, असं नाहीये. आपल्याला माहिती आहे, तर बाळाचं पोट तरी किती असतं ना. आता मी तर श्रियांला एक छोटी चांदीची वाटी होती. ती बरेच दिवस आमचं तेवढंच होतं, की तेवढंच मील त्याला द्यायचं. आफ्टर 8 टू 9th मंथ नंतर आम्ही ती वाटीची साईज थोडी वाढवली. मग ती कन्सिस्टन्सी थोडीशी वाढवली. हां, त्याला खायला आवडतं म्हणून तो खायचा सगळं. मग असं नाही, की आम्हाला माहिती आहे, हां, तो खातोय, घे बाबा अजून खाऊ घाल. त्यांना कळत नसतं ना त्यावेळेस. काही बाळं असतात, की ते अजिबातच खायला तयार नसतात. म्हणजे तुम्ही त्यांना किती तोंड त्यांचं दाबून घाला, नाहीच तयार होत. असे खूप जणांचे मला मेसेजेस येतात, "आमचं बाळ कशालाच नाही म्हणजे नाहीच म्हणतं. जेवायचं म्हणजे जेवण आणि त्या 36 आकडा." पण मग तुम्ही काहीतरी वेगवेगळं करून घालू शकता किंवा मग तुम्ही ते मील्समध्ये गॅप द्या. त्याला दुसरं देऊ नका काही मध्ये. काही-काहींदा काय होतं, खूप सगळे स्नॅक्स ऑफर करतात. मुलं खूप म्हणजे 1 वर्षानंतर तर तो स्वतःचं चालत असतो, इकडे-तिकडे फिरत असतो. ते हे घे, ते घे, हे उचल, ते उचल. त्यांचं पोट ते माहिती आहे त्यांना किती खायचंय. ते 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 दिवसभर चालू असतं पोट आणि मग असं होतं, की मग आता हे खाल्लंय, ते खाल्लंय आणि मग मील म्हणजे जेवणाच्या टाईमला बसवलं आणि मग तो खातच नाहीये. मग तो तुम्ही गॅप लक्षात घ्या, की आता त्याने काहीतरी आधी खाल्लंय का? म्हणून तो खात नाहीये. थोडंसं उपाशी ठेवून बाळाला बरोबर जेवण दिलं का तो प्रॉपर सगळं फिनिश करतो. आणि आपण फ्रुट्सचा विचार केला, तर ते डायरेक्ट फ्रूट खायला दिलेलं चांगलं आहे, की त्याचा ज्यूस काढून दिलेला चांगला आहे? नाही ज्यूसमध्ये फायबर जात नाही पहिली गोष्ट. तर डायरेक्ट फ्रूट कधी खाऊला देऊ शकतो आपण 1 वर्षानंतर किंवा 1.5 वर्षानंतर जसे बाळाला दात येईल. स्त्रियांना खूप लवकर दात आले. 1 वर्ष असताना म्हणजे तो जेव्हा 1 वर्षांचा झाला, त्यावेळेस त्याला सगळे दात आलेले होते. त्यावेळेस तो व्यवस्थित खाऊ शकत होता. पण त्याच्या आधी मग नाही होऊ शकत ना बाळांना काही. तर तुम्ही त्यावेळेस त्या केसमध्ये जेव्हा दात नसतील, त्या केसमध्ये देऊ शकता तुम्ही बाळांना ज्यूस. पण ॲपल वगैरे पण तुम्ही स्टीम करून पल्प घालू शकता. तर तुम्ही पल्प फॉर्ममध्ये घालू शकता. स्टीम का करायचं? स्टीम का करायचं, की ते मऊ होतं. ओके. ॲपल जे आहे ते कडक असतं ना, खाऊ हं, हं, घालता येत हं. नाही बाळांना. स्टीम केल्याने ते मऊ होतं त्याचे आणि न्यूट्रिशन राहतात? स्टीम करू शकता तुम्ही कुठल्या पण ओके. गोष्टी. फक्त बॉईल नाही करायच्या. पाण्यात उकळवायच्या नाही. ते पाण्यात उकळवलं, की ते निघून जाणार. ओके. तर तुम्ही स्टीम करू शकता. स्टीमनी त्यातच राहतं न्यूट्रिशन आणि खाऊ घालू शकता. पल्प इझिली होतो. तुम्ही फोर्कच्या साहाय्याने त्याला असं स्मॅश करू शकता किंवा स्मॅशरच्या साहाय्याने आणि खाऊ घालू शकता. आता जेव्हा बाळ स्कूलला जायला लागतं, मग त्यांना म्हणजे मुलांना टिफिनसाठी ऑप्शन म्हणून हेल्दी असलं पाहिजे, बट थोडं चटपटीत पण, की ते त्यांना खावंसं वाटेल. नाहीतर टिफिन शक्यतो खात नाहीत लहान मुलं. तर असा काही हेल्दी असा खूप सगळ्या रेसिपीज? टिफिन सीरीज आज आणि आजकाल माझ्या टिफिन सीरीजेस खूप छान ट्रेंडिंग चालू आहेत. लोकांना खूप छान-छान ऑप्शन्स दिलेत मी. पास्ता
बऱ्याच लोकांना असं वाटतं पास्ता एकदम बेकार फूड आहे, पण अजिबात नाही. पास्ताचा जो सॉस आहे ना, तो तुम्ही इतक्या हेल्दी गोष्टींनी बनवू शकता ना, होममेड पास्ताचा सॉस. आता जर समजा ग्रीन पास्ता आणि आजकाल मार्केटमध्ये गव्हाचा पास्ता पण मिळतो. सो तुम्ही तो प्रेफर करा ॲज अ पास्ता जो तुम्हाला कच्चा पास्ता वापरायचा आहे त्यासाठी. आणि सॉस बनवताना ना इतक्या होममेड गोष्टी तुम्ही टाकू शकता. आता जर ग्रीन कलरचा पास्ता मला त्याला द्यायचा आहे टिफिनला, मी त्यात भरपूर अशी ब्रॉकली घालते, भरपूर पालक घालते, वाटाणा घालते. जेवढ्या काही ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत तेवढ्या मी त्याला हाईड करून घालते त्यामध्ये. आणि एक छान अशी क्रीमी पेस्ट बनवायची त्याची. त्याला छान 2 मिनिटं टॉस करायचं. त्यात थोडासा लसूण घालायचा आणि पनीर जर असेल तर पनीरने छान क्रीमी टेक्स्चर येतं ना, सो तुम्ही पनीर पण त्यात ॲड करू शकता. आणि छान तो क्रीमचा बेस बनतो आणि तो तुम्ही त्याला त्या पास्तामध्ये बॉइल्ड पास्तामध्ये मिक्स करून देऊ शकता. हा पण पास्ताचा ऑप्शन छान आहे. किंवा मग आता सोयाबीन आहे, जसं की सोया चंक्स असतात, ते पण खूप म्हणजे भरपूर प्रोटीन असतं त्यात. मग ते शिजवून तुम्ही त्यात भरपूर भाज्या एक मी तर सगळ्यांना रेकमेंड करते दरवेळेस, छोटं कटर येतं ना ते चॉपर, हां. त्यात त्यात तुम्ही काय-काय अमेझिंगली करू शकता ना, म्हणजे मी तर इतक्या सगळ्या भाज्या टाकते. एकदम फाईन चॉप होतं त्यात आणि म्हणजे मुलांना कळतही नाही, की ह्याच्यात काय न आवडत्या भाज्यासुद्धा मुलं खाऊ शकतात. आणि मग हे सोया चंक्स वगैरे भिजवले, की मग ते त्या चॉपरमध्ये सगळ्या भाज्या टाकायच्या. त्याला छान चॉपरनी चॉप करून घ्यायचं. त्यात थोडेसे बेसिक मसाले ते बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न असतो, की मसाले कुठले इंट्रोड्यूस करायचे मुलांना. सो मी स्वतः हळद पावडर, धना पावडर, थोडंसं लाल तिखट पण मी त्याला इंट्रोड्यूस केले. नॉर्मल आपलं मीठ आणि गरम मसाला. हे गरम मसाला पण मी एक छान बेसिक असा थोडासा माईल्ड श्रियांसाठी बनवलं. त्याची रेसिपी पण मी ऑलरेडी शेअर केली, की ते किड्ससाठीचा हं, गरम हं. मसाला. म्हणजे गरम मसाला मीन्स आपल्यासारखा गरम नाही, पण तो एक फ्लेवर्ड हं, मसाला, की हं. त्यांनी छान थोडंसं रेसिपीला पण टेस्ट येते. तर तसे मसाले ॲड करून तुम्ही मसाले ते एवढे बेसिक 4 मसाले तुम्ही मुलांच्या मील्समध्ये ॲड करू शकता. आणि मग ह्या छान टिक्क्या बनवू शकता, त्याचे रोल्स बनवू शकता. अशा भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मुलांच्या टिफिन सीरीज बघू शकता तुम्ही माझी. खूप छान-छान आयडियाज दिल्यात मी त्यात. आणि चपातीमध्ये पण आपण भरपूर ऑप्शन ठेवू शकतो. लाइक आता चपातीचं पीठ मळताना ना, त्यात पालकची प्युरी घाला. पालक चपाती, ग्रीन चपाती. मुलांना पालक चपाती म्हटलं की थोडंसं नाही मला नाही खायची. मग तुम्ही ग्रीन चपाती म्हणा, तुम्ही बीटरूटची चपाती चालू करा. त्याला छान पिंक चपातीचं नाव द्या, पिंक पराठा. असं सगळ्या चपाती म्हणजे ती इतक्या करायच्या. भाजी आहे हे जाणूनच द्यायचं हां, नाही नाही त्यांना. द्यायचं. पण असं पण मी बऱ्याच आईंचं ऐकलंय, "मग का? तुम्ही लावा ना मुलांना भाजी खायची सवय." हां. आता आपल्यालाही सवय नसते काही बरोबर आहे. गोष्टींची, बरोबर. आपल्याला पण आता कधी-कधी नाही तो मेथीची भाजी खाऊशी वाटत, पण मेथीचा पराठा दिला तर आपल्याला आवडतं ना, येस. असं. सो मुलांचे पण थोडं-थोडं कलेने घ्या ना. आता मी जेव्हा दाखवते ना काही-काही रेसिपीज, त्यावेळेस मला असं खूप जण म्हणजे चांगल्या पण आहेत हां, पण काही लोकं ना असं उगीचच म्हणजे मग काच असं द्यायचं? तुम्ही साधी भाजी चपाती मुलांना का नाही देत? आता त्या टिफिन सीरीज मी ज्या चालू केल्यात, त्या मी रोजच एक आयडिया देते ना आईंना, की त्यांच्या घरात त्या टाईमला जे इन्ग्रीडियंट्स असतील त्यांनी ते बनवू शकतात टिफिन. असं नाही म्हणत आहे मी, की तुम्ही रोजच ते टिफिन्स द्या. तुमची मुलं बाकीच्या टाईमला खाऊ शकतात ना भाजी चपाती. तर तुम्ही चेंजेस म्हणून. आपण त्या गोष्टी देऊ शकतो. एवढ्या नवनवीन रेसिपीजच्या आयडियाज कुठून येतात तुम्हाला? आवडतं म्हणून येतात. मला खूप आवडतं रेसिपीज बनवायला. मला कुकिंग खूप आवडतं आणि नवीन एक्सपेरिमेंट करायला खूप आवडतं आणि मी टेस्ट करते ॲक्चुअली श्रेयांचं फूड. माईल्ड असतं थोडंसं. मी टेस्ट करते आणि आम्ही सगळे खातो घरातले ती रेसिपी. छान डिश बनलेली. तो तर खातोच म्हणजे त्याच्यासाठी तसंही आम्ही त्या बनवल्याच 1-2दा ती घरात बनवते मी ती रेसिपी. आम्ही खातो. जेव्हा सगळ्यांना आवडते. काही रेसिपी ती नाही आवडत हं. कधी-कधी. श्रेयान पण म्हणजे रिजेक्ट करतो. मग ज्या छान वाटतायत त्याच रेसिपी मी लोकांसोबत शेअर करते. त्यात काहीतरी अजून ॲड करून. कधी-कधी आणि आता तर खूप जण रेसिपी शेअर करतात. सो इकडनं-तिकडनं पण आयडिया मिळते. मग त्यात मी अजून काय माझं बेस्ट टाकू शकते. असं टाकून पण खूप सगळ्या नवीन-नवीन रेसिपीज तयार होतात रोज. वीकमधून कितीदा तरी रेसिपीज बनतात घरात? तशा तर श्रियांचे मील्स रोजच बनतात. फक्त ते दाखवण्यासाठी एक दिवस शूट टाईम असतो. मग त्या दिवशी मी सगळ्या 3-4 रेसिपीज शूट करून घेते. मग तो एक वीकचा माझा म्हणजे बनवून ठेवतो तो प्लॅन. आणि तसं तर रोजच त्याला म्हणजे 4 मील असतात, तर ते 4ही टाईम वेगवेगळं असतंच. एकदा टिक्की असते, एकदा काहीतरी स्नॅक्स असतो, एकदा पास्ता वगैरे. सो त्या रेसिपीज त्याच्या तशाही डेली असतात. आता नेक्स्ट रेसिपी आपल्याला काय दाखवायची हे कसं ठरवता?
नेक्स्ट रेसिपी आता आता सध्या तर सीरीज चालू आहे. सो मग त्याच्यासाठीच प्रिपेअर्ड राहावं लागतं, की टिफिनमध्ये काय असं देता येईल. मुलांना सगळ्या भाज्या पण घालायच्यात त्यामध्ये किंवा चपाती टाईपमध्ये पण. तर मी टाकोसची रेसिपी शेअर केलेली आणि ती इतकी बेसिक होती ना, दोडक्याचे टाकोस, जी खूपच गेली व्हायरल आणि त्या रेसिपीने ना मला लिटरली काहीतरी 30,000 ते 35,000 फॉलोवर्स दिले 3-4 दिवसात. ती एवढी व्हायरल गेली. आणि मी ती खूप बेसिक दोडक्याची भाजी मुलं नाही खात आजकाल किंवा मुलांना काही मुलांना तर माहिती पण नाही. आमच्याकडे तरी माहिती आहे बऱ्याच जणांना. सिटीत मे बी मुलांना माहीत पण नसेल, की येस. दोडका आणि काय दोडका असतो? म्हटलं की नकोच, ते घ्यायलाच नकोच. नको भाजी त्याची असं होतं. भाजी करून तर मुलं कधी खाणार नाही. मग मी काय केलं, की दोडका होता, फ्रेश दोडका आणलेला शेतातनं, तो किसलेला. त्यात बेसिक डाळीचं पीठ, थोडंसं गव्हाचे 2 चमचे पीठ आणि काहीच नाही. जिरे, मोहरी वगैरे असं जिरे टाकलेले, थोडेसे मसाले. त्याला मिक्स केलं ॲज अ बॅटर त्याचं कन्सिस्टन्सी आणि तव्यावर फक्त स्प्रेड केलं आणि ते एक छान लाइक आपण काय बोलतो धिरडं, धिरडं झालेलं त्याचं आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्न टाकले आणि मुलांना चीज आवडतं म्हणून चीज टाकलं. तर बऱ्याच जणांना असं होतं, की चीज मुलांना देऊच नाही, असं नाहीये. त्याच्यात पण म्हणजे चांगल्या ब्रँडचं चीज तुम्ही मुलांना ऑफर करू शकता. कारण त्यातनं पण प्रोटीन मिळतं. ते पण मुलांच्या बॉडीसाठी गरजेचं आहे. तुमचा चीजचा इंटेक फक्त खूप नको आहे. ते एका सर्टन लेव्हलच्या बाहेर गेलं, की मुलं ते खूपच पिझ्झा हे खातायत. ते खूप ओव्हरलोड चीज गेलं, तर मग त्याचा ऑफकोर्स त्रास होणारच आहे. पण तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये थोडंसं चीज मुलांना ऑफर करू शकता. आणि ते टाकले आणि त्याला मी फक्त ते धपाट्यांऐवजी किंवा मग काय बोलतो आपण ते धिरड्यांऐवजी टाकोसचं नाव दिलं. खूप भारी झाली ती रेसिपी आणि खूप जणांनी ट्राय केली आणि आवडली सगळ्यांना ती रेसिपी. तर असं काहीतरी इंटरेस्टिंग करू शकता. बेसिक इन्ग्रीडियंट्स तर आपलेच असतात. फक्त मुलांना कसं मुलांच्या माइंडसोबत कसं खेळायचंय वेगवेगळे नावं देऊन, हे हे मला वाटतं प्रत्येक आईची कला आहे आणि प्रत्येक आईला वाटतं, की आपण आपल्या मुलांना खूप सगळ्या गोष्टी खाऊ घालाव्यात. खूप सगळ्या चांगल्या गोष्टी, हेल्दी गोष्टी खाऊ घालाव्यात. सो प्रत्येक आई आपल्या परीने बेस्टच करते आपल्या मुलांसाठी असं मला वाटतं. कधी अशी रेसिपी बनवायला गेल्यानंतर तुमच्यासोबत असा काही मजेशीर किस्सा झालाय का, की तो अजून लक्षात आहे? खूपदा होतं असं. कधी-कधी एकदमच फेल जाते रेसिपी. काहीतरी नवीन ट्राय करायचं म्हणून कधी-कधी होतं आणि असं, की ती प्रॉपर झालीच नाही जशी माझ्या डोक्यात आहे, तशी नाहीच झाली. मग त्याची टेस्ट नाही आली. सो मजा येते असं करायला, पण मग भारी वाटतं. तुम्हाला हे सगळं शूट करण्यासाठी वगैरे कोण हेल्प करतं? तसं तर माझे हसबंड तर घरीच नसतात. सो मी श्रेयांश स्कूलला गेल्यावर आमचा मॉर्निंग टाईम असतो शूट करायचा माझा. कारण त्यात नॅचरल लाईट पण छान येते आणि मॉर्निंगमध्ये रेसिपीज पण एकदम थोडी एनर्जी असते ना, येस. फ्रेश रेसिपीज पण छान शूट होतात. ट्रायपॉड आहेत माझ्याकडे 2 तर त्यालाच लावलेलं असतं. स्वतःच फोन करतात सगळं. स्वतःच सगळं. आवडतं म्हणून अगेन मी तेच येस. बोलते, की मला प्रचंड आवड आहे ह्याची म्हणून होतंय सगळं छान. आता म्हणजे लेडीजचं असं असतं ना, की बाळ झाल्यानंतर तर आता मी काही करूच शकत नाही किंवा माझं करिअर संपलंच असं होतं. मग तुम्ही तुमचं घर, बाळ प्लस हे कंटेंट क्रिएशन सगळं कसं मॅनेज केलं? हं, हे थोडंसं डिफिकल्ट होतं. पण मला असं वाटतं, की बऱ्याच आईंना वाटतं, की आता बाळ झालंय किंवा मी एक आई झाली आहे, तर माझं लाइक करिअरच संपलं. असं नाहीये, तुमच्या अंगात खूप कला असते. कुठलीच बाई नाहीये किंवा कुठलीच स्त्री नाहीये, की जी कशातच कमी आहे किंवा सगळ्यात जास्त पॉवरफुल असेल ना, तर ती म्हणजे एक येस. वुमनच आहे. आणि तुम्ही करा. तुमच्यात जी कला आहे ना, कुठलं पण फील्ड असू द्या. फक्त तुम्ही त्यात किती मजा घेताय. तुम्हाला ते जे करतोय आपण ते तुम्हाला कितपत आवडतंय हे खूप गरजेचं आहे. उगीच करायचं म्हणून करणं हे पण लाइक म्हणजे मग त्यात काय होतं, की तुम्ही एका पॉइंटला जाऊ दे यार मला नाही करायचं असं होऊन जातं. पण मी तर सगळ्या म्हणजे मला जेवढ्या लेडीज भेटतात किंवा जेवढ्या महिला भेटतात ना येऊन अशा, की "ताई आम्हाला खूप आवडतंय तुम्ही जे करताय आम्हाला खूप छान" आणि जास्त कनेक्ट व्हायचं कारण हेच होतं, की मी मराठीत माझं कंटेंट चालू केलेला. मला माझं म्हणजे मातृभाषा जी आपली आहे मराठी, मला त्यातच कंटेंट चालू करायचा होता. हे माझं पहिलंच डिसाईड होतं, की मला त्या प्रत्येक छोट्या घरातल्या बाईपर्यंत जायचंय, की जी लाइक तिला अजिबातच माहिती नाहीये, की ह्या ह्या काही काही लोकांना फॅन्सी इन्ग्रीडियंट पण माहीत नसतात. पण तरी पण मला त्या बाईपर्यंत पोहोचायचंय. त्यांना छान वाटतं कारण मी त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांच्याशी बोलतीये. ते एक कनेक्शन एक वेगळं आहे. हां, त्यावेळेस मला असं सगळेजण बोलले, की "तू लाइक हिंदी किंवा इंग्लिशमध्ये चालू केलं असेल, चॅनल चालू केलं, तर तुला खूप ऑप्शन आहेत. लाइक तुझं सगळं ऑल ओव्हर इंडिया." तसंही माझं ऑल ओव्हर इंडिया कंटेंट बघतात लोकं. म्हणजे हिंदी किंवा दुसऱ्या ह्याच्यातले पण खूप सगळे फॉलोअर्स आहेत. ते मला हिंदीत मेसेज करतात, "मुझे बहुत अच्छा लग रहा है. आप कुछ हिंदी में ट्राय करो ना पेज. आप दूसरा पेज
निकालो जो यही रेसिपी हिंदी में डालो. तर मी म्हणते नाही मी मराठीतच मग सबटायटल्स चालू केले मी त्याच्यात टाकायला. पण मला असं म्हणायचं आहे, की तुम्हाला जी आवड आहे ना, ती तुम्ही करा. कंटेंट क्रिएशन सोबत आणखी काय प्लॅन आहेत फ्युचरमध्ये? आता तर नवीन झालाय प्लॅन. ऑलरेडी मी माझा नवीन बिझनेस चालू केलाय श्रियांच्याच नावाने. श्रियान हा खूप लकी आहे आमच्यासाठी सगळ्यात पहिलं. श्रियान जसा आलाय ना आमच्या घरात, तसं माझं तर पूर्णच लाईफ चेंज झालंय. एवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडल्यात ना माझ्यासोबत श्रियानंतर. सो श्रियानला मी एकदम लकीच आहे तो माझ्यासाठी. तर त्याच्याच नावाने आम्ही नवीन ची ओपनिंग केली आहे मंगल कार्यालयाचे. सो म्हणजे घराच्या तिथेच आहे. आणि ते आता नवीन बिझनेसचं झालंय स्टार्ट. सो आता हे कॉन्टेंट ॲज अ मदर इन्फ्लुएन्सर, आता बिझनेस वुमन सगळ्या गोष्टी एकदम होत आहेत आणि ते सगळं बघून श्रियानला पण मला तेवढाच टाईम द्यायचा आहे. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, की असं नाही की आता मला एवढा लोड आला, एवढं हे करते मग श्रियानकडे दुर्लक्ष नाही. तसं माझे सासू खूप सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे त्या असं की तू कर. मी आहे श्रियानला बघायला. सासरे, सासू, आजी-सासू सगळे छान बघतात श्रियानला. हसबंड माझे पारस म्हणजे एक ना स्त्रीच्या मागे खरंच एका ह्याचा हात असतो. पारस खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत. मला त्यांनी खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीला. "हां, तुला घ्यायचं नाही, काय लागतंय घे. हे काय करायचं काय?" मग काही गोष्टी त्यांना पण माहीत नाही. पण तुला आवड आहे ना, कर. कर तू हे कर. आता मी तुम्हाला काही फूड आयटम्सची नावं सांगेल आणि त्यातून तुम्हाला इन्स्टंट नाव सांगायचं की त्याच्यापासून आपण काय रेसिपी बनवू शकतो मुलांसाठी. ओके. रॅपिड फायर टाइप असेल. चालेल, चालेल. ओके. बीट, बीटरूट पराठा, रवा. बीटरूट टिक्की. रव्याचं तुम्ही ते आता एक मी रेसिपी केलेली मेदूवडा, तर ती बनवू शकता. ती पण छान होते. तांदूळ, तांदूळचे तर भरपूर पुलाव, अ, भरपूर सगळे पुलावचे आयटम्स तुम्ही बनवू शकता तांदळापासून. टोमॅटो, टोमॅटो राईस मी केलेला, ज्याची रेसिपी काहीतरी 3+ मिलियनमध्ये गेली. तो पण खूप आवडलेला लोकांना. तर तो ट्राय करा माझी रेसिपी बघून. गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठाच्या भरपूर रेसिपीज आहेत. गव्हाचे घावणे तुम्ही करू शकता. गव्हाचा केक तुम्ही करू शकता मुलांसाठी. गव्हाचा गव्हाचे केक कुकीज. रेसिपी थोडीशी सांगा आम्हाला. हां, गव्हाचा केकला बेसिक आता एक बेसिक इन्ग्रीडियंट्स आहेत. आम्ही लहान होतो ना त्यावेळेस असं फॅन्सी ते दही टाका, हे टाका असं काही नव्हतं. हट्ट केला आईकडे तर मग आई एक रेसिपी बनवून द्यायची. खूप बेसिक होती ती. पण तो जो स्मेल होता ना तो घरात पूर्ण पसरायचा. तो एवढा तुम्ही 5 स्टारच्या केकला मागे टाकाल एवढा अमेझिंग स्मेल होता. मला 2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप मिल्क पावडर टाकायची आहे. आणि तुमची पिठी साखर किंवा गूळ टाका तुमच्या अकॉर्डिंग. 2 कप गव्हाच्या पिठाला 1 कप जाते पिठी साखर किंवा कुठलं पण स्वीटनर. आणि हे सगळं मिक्स करायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोको पावडर मी ॲड केली आहे. पण तुम्ही रॉ इलायची टाकली तरी त्याचं खूप छान हे येतो. आणि 1 वाटी घी, तूप. बस एवढंच टाकायचं आहे आणि ते ते पूर्ण मिक्स करायचं आहे. त्यात जेवढं बसेल तेवढंच दूध टाकायचं आहे. दुधाला एक गव्हाच्या पिठावर पण असतं, की काही कमी पाणी दूध घेतात किंवा काही जास्त. त्यावर तेवढं बसेल तेवढंच दूध टाकायचं आहे. करायच्या वेळेस तुम्हाला जेव्हा कढईमध्ये किंवा ओव्हनमध्ये ठेवायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला हलका सोडा टाकायचा आहे. मिक्स करायचं आहे आणि छान सेट करून द्यायचं. एवढा भारी केक बनतो ना, म्हणजे तो केक मी आत्ता पण ती माझ्या तोंडावर आहे आणि तो आम्ही तसंही घरी ना महिन्यातनं 2दा-3दा बनतोच. तो बेसिक केक श्रियानला पण खूप आवडतो. फक्त त्यात मी थोडंसं अपडेट करते. कधी वॉलनट टाकले मग तो वॉलनट केक, कधी कोको पावडर टाकली मग ते चॉकलेट केक, कधी त्यावर बदाम वगैरे टाकले तर ते तसं. पण ही बेसिक रेसिपी आहे. खूप छान होते. मी नक्की ट्राय करून बघेल. हां, मी शेअर पण केली आहे ती. ओके. तर तुमच्याशी आज गप्पा मारून खूप छान वाटलं आणि तुम्ही एवढ्या लांबून आलात आणि आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल खरंच खूप मला पण थँक खूप छान वाटलं तुमच्याशी आणि खरंच खूप छान करताय तुम्ही. ॲक्चुअली लोकांपर्यंत असं पण म्हणजे अ, म एक प्राची खर्डेला लोकं वेगळं ओळखतात, श्रेयांच्या आईला लोकं वेगळं ओळखतात आणि अशा गप्पांतनं ते वेगळेच कनेक्ट होतात. ते येस. पण खूप छान आहे. मला पण खूप मजा आली. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.